नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूरमध्ये रस्ता रुंदीकरण होते. चांगलं काम आहे, काम होणं गरजेचं पण एवढं होणं असताना इथले 20-25 झाडं तोडली. बदलापूर गावातून जेव्हा नदीचा ब्रिज क्रॉस करतो तिथून बदलापूर गावात जायला 20-25 झाडं तोडली. नगरपालिकेला जर सर्वसामान्य माणसांनी जर एखादं झाड तोडला तर 50,000 रुपये फाईन आहे आणि नवीन झाडं लावायची ऑर्डर आहे. पण नगरपालिकेने ही झाडं तोडली, मग ही झाडं नवीन झाडं कुठे लावली? मग नगरपालिकेने तेही खुलासा करावा. प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्हाला सांगावा की आम्ही इथे या ठिकाणी ही 20-25 झाडं तोडल्यानंतर आम्ही 50-60 झाडं लावलेली आहेत. पण ती झाडं लावली आहेत पण ती जगली पाहिजेत, कारण ही एक झाड 20-20, 25-25 वर्ष जुना झाड होतं आणि लोकांचा आपुलकीचा विषय होता. तिथे बदामाची झाडं होती, वेगवेगळी प्रकारची झाडं होती, पण आणि खूप सुंदर झाडं होती. तुम्ही रस्ता रुंदीकरण केला, योग्यच आहे, चांगलंच आहे, पण ती झाडांची कत्तल झाली, त्याला जिम्मेदारी कोण आता? पण नगरपालिकेने ते खुलासा करावा आणि दरवर्षी आम्हाला ती झाडं जिथं लावली आहेत ती झाडांची मला माहिती पाहिजे. ही माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकर तिथे नगरपालिकेत पोचते, पण झाडं लागली पाहिजेत. नाही तर मग नगरपालिकेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण का सर्वसामान्यांना एक झाड तोडायला गेला तर 50,000 रुपये फाईन आहे. ही फाईन असताना तर तुम्हाला मग तुम्ही काय फाईन भरले आम्हाला माहीत नाही, तुम्ही कोणाला फाईन भरणार आम्हाला तेही माहीत नाही. मग नवीन झाडं लागलीच पाहिजेत आणि ती जगली पाहिजेत. ती लावायची म्हणून लावायची नाही, ती झाडं मोठी झाली पाहिजेत. याचा संपूर्ण तपशील घ्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरात लवकर नगरपालिकेत पोहोचते. जय हिंद, जय महाराष्ट्र.